पाहूयात पुढची मोठी बातमी। संभाजीनगर महानगरपालिकेच्या 29 प्रभागांमध्ये 1870 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यापैकी 515 उमेदवारांनी आज माघार घेतलेली आहे। संभाजीनगरमधलं हे चित्र स्पष्ट झालेलं आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, संभाजीनगर महानगरपालिकेच्या 29 प्रभागामध्ये जवळपास 1870 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यापैकी 515 उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे। चित्र स्पष्ट झालेलं आहे। खरे आणि अजूनही 1322 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्यात खास करून बंडखोरी शमवल्याचा दावा प्रत्येक पक्ष करतोय। मात्र अजूनही पक्षातील काही बंडखोर कायम आहे। आपल्याला आत्ताच मिळालेल्या आकडेवारीनुसार शिवसेना म्हणजे शिंदे गटामध्ये अजून 10 ते 12 बंडखोर कायम आहेत, त्यांनी अर्ज परत घेतले नाही। तर ठाकरे गटामध्येही 6 जणांनी बंडखोरी केलेली आहे, त्यांची बंडखोरी कायम आहे, त्यांनी विनवण्या केल्यानंतरही अर्ज परत घेतले नाही। तर भाजपमध्ये सगळ्यात जास्त बंडखोरी झाली होती, जवळपास 125 जणांनी बंडखोरी केली होती, त्यातील 100 जणांनी माघार घेतलेली आहे। मात्र 25 बंडखोर अजूनही कायम आहे। भाजपसाठी ही निश्चितपणे डोकेदुखी असणार आहे आणि भाजपचे जे बंडखोर आहे त्यामध्ये यातले काही जुने निष्ठावान आहे ज्यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं, त्यामुळं 100 जणांनी माघार घेतली असती तरी 25 जणांची बंडखोरी भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे। सोबतच MIMने जसं मी सांगितलं की 16 जणांचं तिकीट कापलं होतं, त्या 16 जणांनी अपक्ष उमेदवारी भरली होती, त्यातील 6 जणांनी माघार घेतली आहे, तर 10 जणांची बंडखोरी कायम आहे। म्हणजे संभाजीनगरमध्ये यंदा जोरदार बंडखोरांचं पीक आलंय असं म्हणू शकतो आणि या बंडखोरीचं ग्रहण सर्वच पक्षांना लागलाय। सगळ्यात जास्त फटका भाजपला बसलाय, त्यानंतर MIMला बसलाय, त्या शिंदे गटांना बसलाय। आता निवडणुका आता खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात होणार आहे, त्यामुळे या बंडखोरांना कसं भाजप आव्हान देतं किंवा कसं त्यांची बंडखोरी आणि त्यांची ताकद मोडून काढते यावरच या सर्वच राजकीय पक्षांचं आणि भाजपचं विजयाचं गणित अवलंबून असणार आहे। रुबीना, निश्चित विशाल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये जवळपास 515 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे।